जूनची ती मध्यरात्र, घड्याळात 1:30 वाजले होते. महाराष्ट्रातील काही खासदार अचानक संपर्काबाहेर गेले होते. कुणी प्रायव्हेट जेटने दिल्लीला पोहोचत होतं, तर कुणी हैदराबाद मार्गे, तर कुणी नांदेडहून गुपचूप निघालं होतं. पहाटे 4:30 वाजता दिल्ली विमानतळावरती एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे दाखल झाले. काही तासांमध्येच एका गुप्त ठिकाणी 6 खासदारांची बैठक झाली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला. या संपूर्ण घडामोडींना राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगर असं नाव दिलं गेलं. पण हा संपूर्ण घटनाक्रम एका रात्रीत घडला होता का, की याची पटकथा अनेक महिन्यांपूर्वीच लिहिली गेली होती? उद्धव ठाकरे यांना याची चाहूल आधीच लागली होती का? आणि 14 जून पासून 19 जून पर्यंत नेमकं काय घडलं? चला पाहूया ऑपरेशन टायगरची संपूर्ण A to Z स्टोरी. या संपूर्ण कथेला खऱ्या अर्थाने 19 जूनला सुरुवात झाली असं तुम्हाला वाटत असेल, पण या संपूर्ण कथेला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला 16 जूनच्या रात्रीच्या आधी जावं लागेल. कारण राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार या ऑपरेशनची सुरुवात त्या रात्री झालीच नव्हती. त्याची बीज तब्बल 1.5 वर्षापूर्वी पेरली गेली होती. नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलू लागली. याच काळात पडद्यामागे काही हालचाली सुरू झाल्याची चर्चा होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील नाराज खासदारांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केल्याचं बोललं जाऊ लागलं. आणि त्यावेळी कुणालाही कल्पना नव्हती की या हालचाली पुढे जाऊन शिवसेनेतील आणखीन एका मोठ्या राजकीय घडामोडीचं कारण ठरतील. 2025च्या सुरुवातीला संसदेच्या अधिवेशनादरम्यान दिल्लीत घडलेली एक घटना या चर्चांना अधिक बळ देणारी ठरली. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी ठाकरे गटातील काही खासदार गेले आणि त्या डिनर डिप्लोमसीची जोरदार चर्चा रंगली. यानंतर राजकीय वर्तुळात प्रश्न विचारले जाऊ लागले की ठाकरे गटातील खासदार खरंच नाराज आहेत का? या घडामोडीनंतर आदित्य ठाकरे स्वतः दिल्लीला पोहोचले. संजय राऊत यांच्या निवासस्थानी ठाकरे गटातील सर्व 9 खासदारांची बैठक झाली. या बैठकीत खासदारांच्या अडचणी, मतदारसंघातील प्रश्न, पक्षातील नाराजी यावरती चर्चा झाली. सर्वांनी एकत्र राहण्याची भूमिका घेतली आणि काही काळासाठी ऑपरेशन टायगर थांबल्याची चर्चा सुरू झाली. मात्र ही शांतता काही काळ टिकली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा नाराजी वाढू लागली. काही खासदारांच्या मते निवडणुकांमध्ये पक्षाकडून अपेक्षित आर्थिक मदत मिळाली नाही, प्रचारात पक्ष नेतृत्व पुरेसं सक्रिय नव्हतं, अशी भावना व्यक्त केली जात होती. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न मात्र सुरूच होते. नाराज खासदारांशी सातत्याने संपर्क ठेवला जात असल्याचं बोललं जात होतं. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा सुरू असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र त्यावेळी आवश्यक संख्याबळ जुळत नव्हतं आणि अंतिम हिरवा कंदीलही मिळाला नव्हता. त्यामुळे हे संपूर्ण ऑपरेशन काही काळासाठी थंडावल्याचं चित्र मात्र निर्माण झालं. दरम्यान ठाकरे गटातील काही खासदारांची नाराजी आणखी वाढत गेल्याची चर्चा होती. मातोश्रीवरती सहज भेट मिळत नाही, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वेळ देत नाहीत, मतदारसंघातील प्रश्नांना प्राधान्य मिळत नाहीत, अशा प्रकारच्या तक्रारी खासगीत केल्या जात असल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात होतं. काही खासदारांनी वैयक्तिक अडचणीच्या काळामध्ये पक्ष नेतृत्वाकडून अपेक्षित साथ मिळाली नसल्याची भावना व्यक्त केल्याच्याही चर्चा झाल्या. या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सातत्याने संपर्क ठेवला जात असल्यामुळे नाराजीचं रूपांतर हळूहळू राजकीय निर्णयात होत असल्याचं निरीक्षकांचं मत होतं. 2026च्या सुरुवातीला संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान पुन्हा संपर्काची मालिका सुरू झाली. काही खासदारांची थेट चर्चा झाल्याचं, त्यांना विविध राजकीय प्रस्ताव देण्यात आल्याचं बोललं जात होतं. मात्र यावेळी सुद्धा अंतिम निर्णय झालाच नाही. त्यानंतर मागील काही आठवड्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचे दौरे वाढवले आणि याच काळामध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी अनेक बैठका झाल्याची चर्चा होती. अखेर हिरवा कंदील मिळाल्यानंतर ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात पोहोचलं. राजकीय सूत्रांचं म्हणणं होतं की दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना सुद्धा काहीतरी मोठं घडणार असल्याची चाहूल लागली होती. त्यामुळे 14 जून रोजी त्यांनी मातोश्रीवरती खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीला अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय दीना पाटील प्रत्यक्ष उपस्थित होते. तर काही खासदारांनी ऑनलाईन सहभाग घेतल्याची माहिती समोर आली. आणि दरम्यानच खासदार संजय देशमुख यांनी प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याच्या बातम्या आल्या
आणि पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चांना वेग आला। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी खासदारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले, तर दुसरीकडे अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून बंडखोरांना मान्यता देऊ नये अशी विनंती केली। संजय राऊत यांनीही बंडखोर खासदारांवरती गंभीर आरोप केले आणि मग आली 16 जूनची रात्र। रात्री उशिरापासूनच हालचाली सुरू झाल्या। सर्व खासदार एका मार्गाने दिल्लीला गेले नाहीत, तर सर्वप्रथम नागेश पाटील आष्टीकर प्रायव्हेट जेटने दिल्लीला पोहोचले। नांदेडमध्ये खासगी विमान तयार ठेवण्यात आलं होतं, त्यातून संजय देशमुख आणि संजय जाधव दिल्लीला रवाना झाले। भाऊसाहेब वाकचौरे यांनी हैदराबाद मार्गे दिल्ली गाठली। संजय दिना पाटील, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सोबत दिल्लीला पोहोचल्याचं सांगितलं गेलं। पहाटे 4:30च्या सुमारास एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे दिल्लीत दाखल झाले। सर्वात शेवटी ओमराजे निंबाळकर सुद्धा दिल्लीला पोहोचले। सूत्रांच्या माहितीनुसार सर्व खासदारांच्या राहण्याची व्यवस्था नोएडातील एका हॉटेलमध्ये करण्यात आली होती आणि तिथेच पहाटेपर्यंत महत्त्वाच्या बैठका झाल्या। 17 जूनची सकाळ उजाडताच दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला। एकीकडे ठाकरे गटाचे नेते लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सादर केले। या पत्रामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली होती। तसेच पक्ष मूळ विचारधारेपासून दूर गेले असल्याचा आरोप करण्यात आला, तर दुसरीकडे ठाकरे गटाने हे सर्व आरोप फेटाळून लावत कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरू केली आणि अखेर अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांवरती पडदा पडला। संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश केला। यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि हिंदुत्वाच्या भूमिकेचा विजय असल्याचं सांगितलं। त्यांनी 2022 मधील बंडाची आठवण करून देत हा त्या लढ्याचा दुसरा टप्पा असल्याचा दावा केला। मात्र या सर्व घडामोडींनंतर आणखीन एक वाद समोर आला। बंडखोर खासदारांनी निधी मिळत नसल्यामुळे विकास कामे करता येत नसल्याचा दावा केला। पण संसदेच्या अधिकृत आकडेवारीनुसार या 6 खासदारांना गेल्या 2 वर्षांमध्ये जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता आणि त्यापैकी केवळ 13 कोटी 78 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली। यावरून विरोधकांनी बंडखोरांच्या दाव्यावरती प्रश्न उपस्थित केला, तर शिंदे गटाने प्रशासनातील प्रक्रियामुळे निधी खर्चाला मर्यादा आल्याचं स्पष्टीकरण दिलं। या संपूर्ण ऑपरेशनामध्ये केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर काही अराजकीय व्यक्तींनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये झालेली आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळल्याचंही बोललं गेलं। जवळपास 1.5 वर्ष पडद्यामागे सुरू असलेलं हे ऑपरेशन अखेर 6 खासदारांच्या पक्ष प्रवेशाने पूर्ण झालं। मात्र ही कथा इथेच थांबत नाही। आता ठाकरे गटाची कायदेशीर लढाई कोणतं वळण घेतं, पुढे आणखीन काय राजकीय घडामोडी घडतात का आणि महाराष्ट्राच्या राजकारणात याचे काय परिणाम होतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं? आता ठाकरे गटावरती लादण्यात आलेलं हे ठाकरे गटाचं आणि शिंदे गटाचं यांच्यामध्ये वाद निर्माण करणार पुन्हा एकदा गद्दार 3.0 अस्तित्वात येईल का, किंवा शिंदे गटाला गद्दार 3.0 राबवण्यामध्ये यश मिळेल का? तुमचं मत कमेंट बॉक्स मधून नक्कीच कळवा।